चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली, मात्र सत्तेचा आनंद साजरा होण्याआधीच पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला। महापौर पदग्रहणाच्या पहिल्याच दिवशी भाजपचे मुनगंटीवार आणि जोरगेवार गट आमने-सामने आले आणि मनपात राजकीय वातावरण चांगलंच तापलं। चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता स्थापन होताच पहिल्याच दिवशी पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत। नवनिर्वाचित महापौर संगीता खांडेकर यांच्या पदग्रहणाचा कार्यक्रम आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला। मात्र या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार यांना निमंत्रण देण्यात न आल्यानं त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। या नाराजीचा निषेध म्हणून किशोर जोरगेवार समर्थित नगरसेवकांनी पदग्रहण सोहळ्यावर बहिष्कार टाकत महापौरांच्या दालनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक काही नगरसेवकांनी बाहेर जा, तुमची गरज नाही असे उद्गार काढल्यानं दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमकही झाली। त्यामुळे काही काळ मनपा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। याही ट्युनियरमध्ये मी या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असताना, मी या ठिकाणी निवडणूक प्रमुख असताना आणि गटातटाच्या राजकारणाची काल जी भाषा झाली त्याच्यामध्ये 16-17 या गटामध्ये असताना, देवेंद्रजीच्या गटाची असताना त्या ठिकाणी देवेंद्रजींचा फोटो नसणे आमच्यासाठी लाजिरवाणी लांछनास्पद बाब आहे। याचा मात्र निश्चितपणे मी निषेध करेल ज्यांनी कुणी हे केलं असेल त्यांचा। आणि ही तर परंपरा आता इथे चंद्रपूरमध्ये होऊ घातलेली आहे की जोरगेवारांना कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं नाही। आपल्या घरी कुटुंबामध्ये लग्न आहे त्याचं निमंत्रण दिलं नाही, काय अडचण नाही। माझ्या मातोश्री गेल्या, त्याचा सांत्वनासाठी फोन तो घेण्याचा तर सोडा, एक साधा फोनही केला नाही, त्याचंही काही नाही। ज्या रामकथेच्या प्रमुख संरक्षक म्हणून आपण होतात, तर त्या रामकथेच्या आयोजकांना मला कार्यक्रमाचं निमंत्रणही देऊ दिलं नाही। ठीक आहे, जाऊ द्या, काही अडचण नाही। ते भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे लोक आहे, पार्टी याची नोंद घेईल। त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांना काय करायचं ते करू दे, काही अडचण नाही।